कंट्रोल ठेवायला हवा होता. चुकलंय माझं, खूप 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 चुकलंय. याच हाताने मी राणीवर हात उचललाय ना, मग आता मला याची पनिशमेंट मिळायलाच हवी. राणीला जर मी दुखावलंय तर मलाही तोच त्रास व्हायला हवा. इंद्रा, Are you all right? हां, आय एम फाईन. Look, इंद्रा, I know तू थोडा डिस्टर्ब्ड आहेस, पण मला वाटतं तू राणीवर हात उचलून मी करेक्टच केलंय. तिला त्याची चूक कळायला हवी. आई आणि माझ्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करते ती. तिला ना तिच्या लिमिट्स कळायला हव्यात. इतक्या खालच्या लेवलला जाऊन वागेल असं वाटलंच नव्हतं मला ती. इंद्रा, बरोबर आहे. तिने जरी भांडण लावायचा प्रयत्न केला तरी तू कंट्रोल ठेवू शकत होतास ना. हे बघ कसं आहे, घरातलं वातावरण खूप खराब होत आहे. मला आठवतच नाहीये शेवटचं आपण सगळे एकत्र छान हसत खेळत कधी बोललोत, बसलोत. तुम्ही एकमेकांना समजून घेऊन परत एकत्र यायला हवं असं तुला वाटत? का तुला असं वाटतंय का? अरे बापरे, याचे एक्सप्रेशन एकदम बदलले. माझ्या बोलण्याने कन्व्हिन्स झाला तर घोळ होईल. त्यापेक्षा आता आपण यात पडायला नको. विक्रांत, काय झालं, बोल ना. नाही, मी फक्त तुझा थॉट बघत होतो. कसं आहे, शेवटी नवरा बायकोचं नातं त्यांनाच माहिती असतं. सो आय कॅनॉट से एनिथिंग. सो तुम्ही दोघांनी एकत्र बसून योग्य काय तो डिसिजन घ्या. मी आणि राणीने वेगळं व्हावं असं विक्रांतला तर वाटत नाहीये. इंद्रा, मला माहिती आहे तुझ्या मनात काय सुरू आहे, पण तुला मी विचार करायची संधीच देणार नाहीये. इंद्रा, आता घरात तुझ्या मनात खूप गोंधळ सुरू आहे, पण ह्या सगळ्यामुळे फॅक्टरीचं काम स्पॉइल नाही करू शकत ना आपण. म्हणजे फॅक्टरीच्या बाबतीत काही झालंय का? नाही नाही, तसं काही झालं नाही आहे, पण अगदीच डिले करून आपल्याला चालणार नाही. मला तुझ्या काही सह्या हव्या होत्या, पण घरामध्ये इतका गोंधळ सुरू आहे, त्या गडबडीत काही जमलं नाही. परवा आपण जे डिस्कस केलं त्या डीलचे पेपर आहेत, त्याच्यावर मला तुझ्या सह्या हव्या आहेत आणि ते डिले करून चालणार नाही आपल्याला. इंद्राकडून सह्या घेण्याचा हाच करेक्ट चान्स आहे. सध्या तू सगळीकडून अडकलाय, सो पेपर्स वाचेल असं वाटत नाही मला. आय थिंक सो तो सही करेल. इंद्रा, करतोयस ना सही? हो. मी आणि राणीने वेगळं व्हावं असं याच घरातल्या कोणाला तरी वाटतंय असा आमचा अंदाज होता. पण विक्रांतची इच्छा वेगळीच दिसते. मग आम्ही वेगळं व्हावं असं नेमकं कोणाला वाटतंय? तू करतोयस ना सह्या? थँक्स. इंद्रा, आय एम शुअर जे काही चाललंय घरामध्ये त्यावर तू योग्य काही ते सोल्युशन काढशील. काळजी घे. येतो मी. बाय. बाय. नक्कीच काहीतरी गडबड. त्याशिवाय इंद्रजित सर असं वागणारच नाही. माझ्यावर हात नाही उचलणार. ते टेन्शनमध्ये होते म्हणजे हे सगळं त्यांच्या मनाविरोधात घडते. आबा, अहो तुम्ही चहा का घेऊन आलात? सांगतो, घे आधी चहा घे. आबा, राहू द्या, मी घेते माझा. पण मी आणलं तर बिघडलं कुठे? या बापाला तर लेकीला काय हवं नको ते बघू दे की. तसं नाही आबा, पण राणी, मला तुला मायाला होते. ते चहा ते बस बस.
राणी, मी आता तुला जे काही विचारेन त्याची खरी खरी उत्तर देशील? हो आबा, बोला. तुझ्यावरती इंद्रानं हात उचलला हे तुमचं आधीच ठरलं होतं? नाही आबा. मग त्याची हिंमत कशी झाली तुझ्यावर हात उचलायची? खरं सांगू तर मला सुद्धा कळत नाही, पण मला असं वाटतंय की त्यांचा ना नाईलाज असल्याशिवाय ते असं करणार नाही. असं काय नाईलाज झाला होता की त्याने तुझ्यावरती हात उचलला? मला हे अजिबात पटत नाही. नाही, मनामध्ये राग असेल, संताप असेल, पण त्याचं हे वागणं चुकीचं आहे. मला सांग, तुमच्यात सगळं व्यवस्थित चालू होतं ना, मग असं अचानक काय घडलंय? हाच प्रश्न मला सुद्धा पडलाय आबा की त्यांनी असं का केलं. तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीस ना? नाही नाही आबा. माझ्या डोक्यावरती हात ठेव आणि घे शपथ. घे ना शपथ. मी तुमची खोटी शपथ नाही घेऊ शकत आबा. फक्त हे सगळं कळाल्यावरती तुम्हाला त्रास होईल म्हणून मी लपवून ठेवलं. पण हो ना, मग झालं तर माझ्यापाशी मन मोकळं कर. बोल. मी आईला चुकून बोलून बसलो की तुझं आणि तिचं संक्रांतीच्या दिवशी ते डिस्कशन झालं होतं. हे सगळं खरंच दुर्दैवी आहे. म्हणजे झालं ते झालं. तू जास्त विचार करू नकोस. मायले काय कधी कसं वागतील ना, काही नेम नाही. पण मी हे सगळं इंद्रजित सरांना नको सांगायला होतं. तू त्याला सगळं विश्वासानं सांगितलंस आणि मायलेकांमध्ये भरडले केलीस. या सगळ्याचा तुला जास्त त्रास झाला. पण इंद्रानं त्याच्या मनातला राग तुझ्यावर काढायला नको होता. याला त्याचा जाब विचारणार आहे. नाही आबा, तुम्ही त्यांना काही विचारू नका. मला असं वाटतं की मी बोलते त्यांच्याशी. ते सांगतील मला खरं काय ते. तुझा तुझ्या नात्यावरती विश्वास आहे बघून मला खरंच कळत नाही. तुझं कौतुक करू पण तुझी दया करू. पण आबा, मला नाही वाटत की इंद्रजित सर असे मला मुद्दाम त्रास देतील. ते जे काही वागलेत ना, त्याचा त्यांनाच खूप जास्त त्रास होत असेल ह्याची खात्री आहे मला. मी बोलते त्यांच्याशी. हे सगळं तुम्ही